हायकोर्टाकडून सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीसंदर्भात चिंता व्यक्त केली गेली आहे। दिल्ली सरकारला दररोज वैद्यकीय देखरेख ठेवण्याचे निर्देश दिलेले आहेत। प्रत्येक नागरिकाचं जीवन मौल्यवान आहे, त्यांचं संरक्षण ही सरकारची जबाबदारी आहे। वांगचुक यांच्या आरोग्याची दररोज तपासणी केली जाते असं सुद्धा केंद्राच्या वतीनं न्यायालयाला सांगितलं गेलंय। सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा 19वा दिवस आहे आणि दिल्ली हायकोर्टानं दखल घेतलेली आहे। सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे। दिल्ली सरकारला दिल्ली हायकोर्टानं दररोज वैद्यकीय देखरेख ठेवण्याचे निर्देश दिलेत। तर दुसरीकडे सोनम वांगचुक यांनी देशवासियांना 20 जुलै रोजी संसदेवर निघणाऱ्या शांततापूर्ण मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलंय। माझी प्रकृती फारशी बिघडलेली नाहीये, मात्र मी पूर्णपणे ठणठणीतही नाही असं सुद्धा त्यांनी सांगितलंय आणि त्यामुळे उपोषण सोडवण्याचा आग्रह करण्यापेक्षा लोकांनी मोठ्या संख्येनं या मोर्चामध्ये सहभागी होऊन आपल्या मागण्यांना पाठिंबा द्यावा असं सुद्धा वांगचुक यांचं म्हणणं आहे। आपण पाहतोय की सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा 19वा दिवस आहे, मात्र त्यातच त्यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिलेली आहे। माझी प्रकृती फारशी बिघडलेली नाहीये, मात्र तितकीच ठणठणीत सुद्धा नाहीये, त्यामुळे मोर्चा थांबवावा असं आवाहन करण्याऐवजी मोर्चामध्ये सहभागी व्हा असं आवाहन त्यांनी केलेलं आहे। या सगळ्या संदर्भात सविस्तरपणे बोलूयात, आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, पहिली गोष्ट तर त्यांचं स्वतःचं आवाहन त्यांनी जे केलेलं आहे ते आपण सध्या प्रेक्षकांना दाखवतोय। त्यांची प्रकृती सध्या कशी आहे आणि पुढचं नियोजन कसं असणार आहे आता या मोर्चाचं? खरं तर या सगळ्या संदर्भामध्ये आता उच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत आणि त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे आणि एक नागरिक म्हणून त्यांची दररोज वैद्यकीय तपासणी करणे गरजेचं आहे। सरकारच्या वतीने त्याचबरोबर त्यांच्या आरोग्यावरती नियमित लक्ष ठेवावं लागणार आहे आणि वांगचुक यांच्या आरोग्याची दररोज तपासणी केली जात आहे असं केंद्राच्या वतीने न्यायालयात देखील माहिती देण्यात आली आहे। यावेळी न्यायालयाने असं म्हटलं की प्रत्येक नागरिकांचे जीवन मौल्यवान आहे, त्यांचे संरक्षण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे ही सरकारची जबाबदारी आहे असं देखील न्यायालयाने म्हटलेलं आहे। दुसरी बाब म्हणजे या सगळ्यामध्ये आता आज त्यांच्या उपोषणाचा 19वा दिवस आहे। त्यांचं 8.5 किलो वजन घटलेलं आहे आणि त्यांची प्रकृती सध्या तरी स्थिर आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती न्यायालयामध्ये ही केस गेल्यानंतर त्यांच्या जीविताच्या रक्षणाचा मुद्दा या निमित्ताने उपस्थित झाला होता आणि सरकारने या संदर्भामध्ये जी माहिती दिली त्यानुसार सरकारने सांगितलेलं आहे की त्यांना त्यांची दररोज नियमितपणे तपासणी होत आहे। एकंदरीत जर पाहिलं गेलं तर सोनम वांगचुक यांची मागणी ही आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि त्याच्यावरती ते ठाम आहे। त्यामुळं त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता देशभरामध्ये व्यक्त केली जात असताना त्यांच्या मागणीवरती सरकार काय विचार करतं सध्या हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सरकारकडून अजून तरी काही आलेलं आहे का आतापर्यंत? कारण की आपण पाहतोय की सरकारला दररोज वैद्यकीय देखरेख ठेवण्याचे निर्देश दिलेले आहेत, त्यामुळे सरकारकडून काही आतापर्यंत अधिकृतपणे आलेलं आहे का? सरकारच्या वतीनं त्यांची नियमित तपासणी केली जात आहे अशी माहिती स्वतः सरकारने दिल्ली उच्च न्यायालयामध्ये दिलेली आहे। मात्र त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भामध्ये अद्यापर्यंत सरकारचा कुठलाही प्रतिनिधी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलेला नाहीये असं सोनम वांगचुक यांचं म्हणणं आहे। त्यामुळं सरकारच्या वतीनं त्यांच्या मागण्यावरती काही चौकशी करण्यासाठी प्रकृतीची किंवा त्या मागण्यावरती चर्चा करण्यासाठी कोणी येतंय का हे पाहणं महत्वाचं आहे, कारण मुद्दा हा त्यांच्या प्रकृतीचा आहे आणि त्यांनी केलेल्या मागणींचा आहे। त्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये सकारात्मक निर्णय काही होतो का? कारण त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता हळहळ व्यक्त केली जात असतानाच एखाद्या मंत्र्याचा अशा पद्धतीने राजीनामा मागितला जातो आणि ही मोदी सरकारच्या 12 वर्षातील काळातील अशा पद्धतीची पहिलीच घटना आहे। याच्यामध्ये आमरण उपोषण केलं जात आहे। नाही, बरोबर आहे। सगळं पाहता आज 19वा दिवस आहे या उपोषणाचा आणि त्यातून आता सरकारची भूमिका सुद्धा महत्त्वाची ठरेल। सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट्स घेऊ। धन्यवाद शिवाजी दिलेल्या माहितीसाठी। अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी सोनम वांगचुक यांना पाठिंबा दर्शवलेला आहे। त्यांनी सुद्धा पाठिंबा दर्शवलेला आहे। 1 दिवसाचं उपोषण अतुल कुलकर्णी करणार आहेत आपल्या घरीच असं सुद्धा त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे। वांगचुक यांच्या मागण्यांसंदर्भात सरकारनं संवेदनशीलपणे राहिलं पाहिजे असं सुद्धा कुलकर्णी म्हणतात। तर सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला वाढता पाठिंबा पाहायला मिळतोय। अतुल कुलकर्णी, अभिनेते अतुल कुलकर्णींसोबतच या आंदोलनाला
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळतं. त्यांनी एक पोस्ट केलेली आहे, त्यामध्ये त्यांनी असं लिहिलंय की पारदर्शक व्यवस्थेसाठी उभ्या केलेल्या आंदोलनाच्या पाठीशी असल्याचं त्यांनी म्हटलंय. वांगचूक यांच्या तब्येतीची बातमी काळजीमध्ये टाकणारी असल्याचं सुद्धा राज ठाकरेंचं म्हणणं आहे. सरकारनं सोनम वांगचूक यांच्या बळीच घ्यायचं ठरवलं आहे, अशी टीका सुद्धा राज ठाकरेंनी केली आहे. वांगचूक यांच्या उपोषणामध्ये पंतप्रधान मोदींनी लक्ष घालावं अशी मागणी सुद्धा राज ठाकरे यांनी केली आहे. सरकार श्रीरामाच्या तिजोरीची लूट शांतपणे बघू शकतं, तिथं आंदोलनाला काय फरक पडतो, असा सवालही, संतप्त सवालही मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पोस्ट केलेली आहे अशा आशयाची आणि सरकारवर ताशेरे ओढलेले आहेत. पारदर्शक व्यवस्थेसाठी त्यांनी पोस्ट केलेली आहे. या पोस्टवर आपण एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. सोनम वांगचूक यांच्यासाठी राज ठाकरे सुद्धा मैदानामध्ये उतरलेले आहेत. त्यांच्या तब्येतीच्या ज्या बातम्या ऐकू येत आहेत किंवा जी दृश्य खास करून सोशल मीडियावर दिसत आहेत ती काळजीत टाकणारी आहेत. हे म्हणायला प्रचंड वाईट वाटते की सरकारनं सोनम वांगचूक यांचं आणि पर्यायानं या देशातील आंदोलनाची म्हणून एक जागा आहे तिचा बळीच घेतलेला आहे. हे सरकार जिथं श्रीरामाच्या तिजोरीला लुटलं जात असताना शांतपणे बघू शकतं, तिथं त्यांना नागरिकांच्या आंदोलनानं काय फरक पडणार आहे. आज वांगचूक यांची मागणी नीट परीक्षेचा झालेला गोंधळ आणि जो त्या व्यक्तीमुळे झाला त्या मंत्र्यांची हकालपट्टी करा आणि या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणा हीच आहे. यात काहीच वावगं नाही. माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की जरा या प्रश्नांमध्ये लक्ष घाला. सोनम वांगचूक यांच्या मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्णपणे सहमती दर्शवते. फक्त नीटच नाही तर एकूणच सर्व परीक्षांमध्ये पारदर्शकता यायला हवी आणि दोषी मंत्र्यांचा राजीनामा यायलाच हवा. कुठल्याही पारदर्शक व्यवस्थेसाठी उभ्या केलेल्या आंदोलनाच्या पाठी मी आणि माझा पक्ष उभा राहिलेला आहे, यापुढे सुद्धा राहील. पण एकूण संपूर्ण समाजाने सुद्धा पुढे यायला हवं. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची ही एक्सपोज.